नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूयात. आज आपण महा टी-ई-टी 2014 मध्ये जी झाली होती त्यातील पेपर क्रमांक 2 त्यातील बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र याचे प्रश्न बघणार आहोत. चला तर मग पहिला प्रश्न काय आहे बघूया. ओके. कारक विकासामध्ये गुटेरिजनने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. कोणत्या बाबीचा समावेश होत नाही असं विचारलंय. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, कौमार्य अवस्था प्राप्त होईपर्यंत मुला-मुलींच्या कारक विकासात खूप फरक दिसून येतो. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न काय आहे बघूया. शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही असं विचारलंय. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, विकास हा परिणामात्मक असतो. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करावयाला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेस डॅश म्हणतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शब्दपूर्व अवस्था. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बालोद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शवते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला जातो. पुढचा प्रश्न, स्वसंशोधन पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व घटकांसाठी ही पद्धत सुयोग्य आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी बुद्धिमत्तेविषयी असलेल्या घटकांपैकी अयोग्य घटक कोणता? अयोग्य घटक विचारलाय. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवीन गोष्टींचे अध्ययन करण्याची अक्षमता. नवीन गोष्टींचे अध्ययन करण्याची अक्षमता हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 67, गिलफोर्डच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या 3 गटात केले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, क्रिया, आशय, निर्मिती. गिलफोर्डच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण क्रिया, आशय, निर्मिती या 3 घटकात केलेली आहे. पुढचा प्रश्न, मनचक्षूंवर प्रतिमा निर्मिती होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब लागू नाही असं विचारले. नाही असं विचारले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. हे जे विधान आहे हे विधान मनचक्षूंवर प्रतिमा निर्मिती होण्यासाठी लागू होत नाही. मी याआधीही मानसशास्त्राविषयीच्या नोट्स ज्या आहेत त्या मी व्हिडिओद्वारे अपलोड केलेल्या आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल किंवा आय बटनवर देईल, ते जाऊन चेक करा. तसेच पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 69, मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितींचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे डॅश होय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्यावहारिक कल्पना.
पुढचा प्रश्न क्रमांक 70. विद्यार्थ्याच्या विचारशक्तीचा व तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे असं विचारले. पर्याय क्रमांक 4 जे आहे, मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा. हे जे विधान आहे हे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा व तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी टाळावे. मनावर भावना व पूर्वग्रह यांचा पगडा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 71. कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतरस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास डॅश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बौद्धिक विकास खुंटतो. कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतरस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास बौद्धिक विकास खुंटतो. तर हे आहे त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 72. अभ्यासक्रम तयार करताना व्यक्तिभेद लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा वेळी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अभ्यासक्रम साचेबंद असावा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73. सचिनच्या वर्ग शिक्षिकेला सचिनचे मूल्यमापन करायचे आहे. मूल्यमापन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश करणे योग्य आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर्व. अ, ब, क, ड हे चारही पर्याय बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. तर अ काय आहे बघूया. सचिनच्या वर्तनात किती बदल झाला. ब आहे, शिक्षकांची अध्यापन पद्धती कितपत उपयुक्त होती. तिसरा आहे, अध्यापनाचे उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले. आणि चौथा आहे, शैक्षणिक अनुभवांचे संयोजन झाले का. हे चारही पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 74. मूल्य निर्धारणाच्या भूमिकेबाबत काही विधाने खाली दिलेली आहेत. त्यापैकी योग्य विधान कोणते ते ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. म्हणजे पुरावा जमा करून त्याचे अर्थ लावणे म्हणजे मूल्यमापन. निर्णय प्रक्रियेत मूल्य निर्धारणाला खूप महत्त्व असते. तिसरा आहे, गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी मूल्य निर्धारण आवश्यक आहे. हे तीनही पर्याय योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 75. खालीलपैकी कोणते विधान हे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे उदाहरण नाही असे विचारलंय. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिक्षकांना स्वरोजगारास मदत करणे. शिक्षकांना स्वरोजगारास मदत करणे हे मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही. म्हणजे कोणत्या मूल्यमापनाचे, तर सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे हे उद्दिष्ट नाही. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 76. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना विशेष शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करावा. तर पर्याय दिलेले आहे. तर अमूर्तता, ब आहे एकात्मक अनुदेशन, क आहे अधिकची चेतना आणि चौथा आहे म्हणजे ड आहे स्वकृती. तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे ब, क, ड ही विधाने योग्य आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 77. खालीलपैकी कोणता गट अध्यापन प्रतिमानांच्या मूलभूत घटकांचा गट आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उद्देश बिंदू, संरचना, सामाजिक प्रणाली आणि सहाय्यभूत प्रणाली. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे.
पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 78. खाली दिलेल्या वैशिष्ट्यांपैकी विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे कोणते वैशिष्ट्य नाही असं विचारलंय. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. या मुलांचे वर्तन प्रसामान्य असते. पुढचा प्रश्न क्रमांक 79. रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला. तसेच रीनाला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळण्यास लवकर शिकली. या उदाहरणांवरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. समान घटकांची उपपत्ती. पुढचा प्रश्न क्रमांक 80. खाली दिलेल्या अध्ययन दोषांचे प्रकार व त्यांचे वर्णन यांच्यापैकी अयोग्य जोडी ओळखा. कोणती ते बघायचं आहे. जोड्या आहेत डिस्लेक्सिया, लेखनातील दोष, डिस्ग्राफिया, वाचनात दोष, डिस्कॅल्क्युलिया, गणितीय दोष. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अ आणि ब ह्या दोन जोड्या चुकीच्या आहेत, म्हणजे अयोग्य आहेत. याचं उत्तर आहे अ आणि ब. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 81. फॅडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीबद्दल खाली विधाने दिलेली आहे. त्यापैकी अयोग्य विधान ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. या प्रणालीत 10वा गट मुख्याध्यापकांच्या वर्तनाशी संबंधित आहे. हे विधान अयोग्य आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 82. मंद विद्यार्थ्यांची आकलन शक्ती कमी असते म्हणून पुढील पैकी कोणती बाब टाळावी. पर्याय आहेत. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे न करता अध्यापन करावे. पुढचा प्रश्न क्रमांक 83. शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा अध्ययनार्थ्यावर उमटवू शकतो. तसे सूचित करणारी हर्बार्ट यांची उपपत्ती ही अध्यापन उपपत्तीच्या डॅश या प्रकारात मोडते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. औपचारिक अध्ययन उपपत्ती. पुढचा प्रश्न क्रमांक 84. अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात पुढील पैकी कोणती बाब दिसून येत नाही असं विचारले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ऐकलेले शब्द किंवा वाक्ये जशीच्या तशीच म्हणता येतात. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 85. खाली दिलेल्या गरजांपैकी सहवासविषयी गरज कोणती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. समाज मान्यता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 86. अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये बाह्य घटक कोणता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आवर्तने. पुढचा प्रश्न क्रमांक 87. खालीलपैकी कोणते प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही असं विचारलंय. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल साधला जातो. हा पर्याय अयोग्य आहे किंवा हे प्रेरणेचे वैशिष्ट्य नाहीये. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 88. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या बाबींची गरज असते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सर्व म्हणजे कोणत्या, तर उद्दीपक, ज्ञानेंद्रिये आणि मज्जासंस्था या तीनही बाबींची गरज असते.
संवेदना निर्माण होण्यासाठी. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 89. प्रकाशात अंतर्भूत असलेल्या 7 रंगांचे स्मरण राहण्यासाठी प्रत्येक रंगाचे आद्याक्षर घेऊन ताना पीही नी पाजा असे सूत्र संस्करणातील अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्मृती सहाय्यक पद्धती. पुढचा प्रश्न क्रमांक 90. चित्तभ्रम या अवबोधातील दोषांच्या बाबीतील पुढीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चित्तभ्रमात संवेदनांचा चुकीचा अर्थ लावला जातो हे विधान अयोग्य आहे. कशाबाबत? तर चित्तभ्रम या अवबोधातील दोषांच्या बाबतीतील. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. तसेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.